लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते. त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत. कित्येक जणांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये, आम्ही मतदान अमुक-अमुक ह्यांनाच दिले, परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे. तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन केलं गेलं, हे आता सिद्ध झालेलं आहे. पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे. न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाहीये. आता SIT स्थापन करून जी काय चौकशी आहे ते करा. पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना व्यक्तिद्वेष म्हणून कोणाच्याही विरोधात त्यांनी कोणतंही षड्यंत्र केलेलं नव्हतं. उलट नारायण राणेंसारख्या एका राजकीय शत्रूचं मेडिकल कॉलेजची परवानगी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीचे षड्यंत्र रचलं हेच ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि आजपर्यंतची ज्या पद्धतीने परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जी आवश्यकता आहे त्यावर आधी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज मागच्या 2 वर्षापासून सध्याच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं हे कॉपीयुक्त शिक्षण खातं झालेलं आहे. प्रत्येक परीक्षाची कॉपी होते, प्रत्येक परीक्षाचे पेपर फुटले जातात. त्यामुळे बुरका घालणं किंवा न घालणं दुय्यम भाग आहे, पण पेपर फोडीचे प्रकार ज्या पद्धतीने होत आहेत त्याला रोखण्याची, त्याला आळा घालण्याचं काम सर्वप्रथम नितेश राणे यांनी करावं. आता आमचे तालुका प्रमुख आहेतच, त्या शिवसेना शाखा जी आहे साळवी स्टॉपची, तिथे ते बसून काम करतायत. पण नेमकी शाखा कोणाची? शिंदे गटाची, ठाकरे गटाची की दोघांची? आहे आमचीच, आणि तालुका प्रमुख त्याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.